नमस्कार, मी प्रियांका नागने आज तुमच्यासाठी खूप मोठी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे. TCS कंपनीकडून घेऊन आलेली आहे, म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यातर्फे जॉब अपडेट आलेली आहे. आपण पूर्णपणे डिटेल्स बघणार आहोत. इथे इम्पॉर्टंट डेट सुद्धा आलेली आहे. रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख म्हणजेच एंड डेट 20 सप्टेंबर 2023 आहे. त्याआधी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे, म्हणजेच रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत. आपण पूर्णपणे माहिती बघणार आहोत. त्यानंतर त्याची लास्ट डेट 20 सप्टेंबर आहे आणि त्याच्यानंतर 1 महिन्याने 20 ऑक्टोबरला टेस्ट होणार आहे. आपण पूर्णपणे बघणार आहोत टेस्ट कशी होणार आहे, एक्झामचं काय पॅटर्न आहे, सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. कोणकोणते एक्झाम्स होणार आहे, त्यानंतर कोणकोणते ब्रांच एलिजिबल आहे, एज्युकेशन क्रायटेरिया काय असणार आहे, हे पूर्णपणे आपण इथे बघणार आहोत. टेस्ट एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, टेस्ट पॅटर्न काय आहे, हे पूर्णपणे आपण इथे बघणार आहोत. त्याआधी आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. दररोज इथे नवीन नवीन अपडेट्स येतात. MPSC रिलेटेड अपडेट असू द्या किंवा वर्क फ्रॉम होम जॉब अपडेट असू द्या, आरोग्य विभाग अपडेट असू द्या, असे वेगवेगळे इथे जॉब अपडेट्स मी दररोज तुमच्यासाठी टाकत आहे. सो नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आपण पूर्ण डिटेल्स बघून घेऊयात. इथे रजिस्ट्रेशन डेट सांगितलेली आहे बघा. इथे रजिस्ट्रेशनची एंड डेट म्हणजे शेवटची तारीख आपण सांगितलेली आहे इथे 20 सप्टेंबर 2023 आणि त्यानंतर बरोबर 1 महिन्यांनी म्हणजेच 20 ऑक्टोबर 2023 तेव्हा तुमची टेस्ट होणार आहे. आता ही जी हायरिंग आहे ती TCS BPS हायरिंग होणार आहे. इथे दिलेलं आहे बघा, अबाउट TCS BPS हायरिंग फॉर 2024 इयर ऑफ पासिंग ग्रॅज्युएट्स. आणि इथे ब्रांचेस कोणते कोणते असणार आहे बघा. तुमचं आर्ट असू द्या, कॉमर्स असू द्या किंवा सायन्स ग्रॅज्युएट्स असू द्या, फ्रॉम 2024 पासिंग आउट बॅच टू अप्लाय फॉर करिअर ऑपॉर्च्युनिटीज फॉर फ्रेशर सांगितलेलं आहे. म्हणजे तुमचं जर ब्रांच असेल आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्स असेल तरी सुद्धा चालणार आहे. तुम्ही ते अप्लाय करायचं आहे. आता इथे अप्लाय करण्यासाठी प्रोसेस काय आहे ते आपण बघून घेऊया. त्यानंतर इथे रजिस्टर नाववरती क्लिक करायचं आहे. रजिस्टर क्लिक केल्यानंतर इथे बिझनेस प्रोसेस सर्व्हिसेस म्हणजे BPS वरती क्लिक करायचे. BPS वरती क्लिक केल्यानंतर हे पेज ओपन होईल. इथे तुमचं मेल ID टाकायचं आहे. मेल ID टाकायचा आहे आणि गेट OTP येईल आणि त्यानंतर हे व्हेरिफिकेशन आणि पर्सनल डिटेल्सचं पेज ओपन होईल. हे पूर्ण माहिती भरायची आहे तुम्हाला. आधार नंबर, नेम, डेट ऑफ बर्थ आणि आय अग्री वरती क्लिक करून इथे प्रोसीड करायचं आहे. हे पूर्ण झालेलं आहे रजिस्ट्रेशनचं. आपण आता एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे ते आपण पूर्णपणे बघून घ्या. टेस्ट एलिजिबिलिटी बघा, फुल टाइम ग्रॅज्युएट्स पाहिजे आहे. तुम्ही BCom असू द्या, BA असू द्या, BAF असू द्या, BBI असू द्या, BBA, BBM, BMS, BSc अशा बऱ्याचशा दिलेल्या आहेत बघा. खूप साऱ्या जागा आहेत, ग्रॅज्युएशनसाठी आहे आणि भरपूर फील्ड्स आहे. फक्त ITच असं नाही, तुम्ही BCom जरी करत असाल, BA जरी असाल, BBA असाल तरी सुद्धा चालणार आहे. ही पूर्णपणे 1 ॲक्टिव्ह बॅकलॉग ॲट अ टाइम ऑफ अपिअरिंग फॉर द एक्झाम. तुम्ही जे टेस्ट करत असाल तरी तुम्ही एक ॲक्टिव्ह बॅकलॉग असेल तरी सुद्धा चालणार आहे. गॅप ब्रेकडाऊन इन एज्युकेशनचं सुद्धा इथे माहिती दिलेली आहे तुम्हाला. ओव्हरऑल अकॅडमिक गॅप शुड नॉट एक्सिड 24 मंथ्स. म्हणजे काय, तुम्ही 2 वर्षापेक्षा जास्त गॅप असू नये. इथे रिलेव्हंट डॉक्युमेंट प्रूफ सुद्धा मागितलेला आहे. TCS वुड डुईंग एलिजिबिलिटी चेक्स, सगळ्या चेक्स तुम्हाला चेकिंग करणार आहे TCS. हे पूर्ण माहिती दिलेली आहे. एक्सपिरियन्स सांगितलेलं आहे. ॲज दिस रोल इज फॉर एंट्री लेवल रिक्वायरमेंट. इथे तुम्हाला एक्सपिरियन्स नसेल तरी सुद्धा चालणार आहे. म्हणजे तुम्ही फ्रेशर असाल तरी सुद्धा इथे हे चालणार आहे. हे झालेले आहे टेस्ट एलिजिबिलिटी क्रायटेरिया. म्हणजे काय, इथे तुम्ही कोणतेही ग्रॅज्युएट असू द्या, BCom असू द्या, BA असू द्या, असं नाही की फक्त इंजिनिअरिंग वाले, IT वालेच इथे अप्लाय करू शकणार आहे. नो, इथे BCom असू द्या, BA, BBA, BBM असे वेगवेगळे स्ट्रीम्स आहे, हे सगळे अप्लाय करू शकणार आहात. टेस्ट पॅटर्न बघून घेऊया. इथे टेस्ट पॅटर्न मध्ये 50 क्वेश्चन्स असणार आहेत बघा तुम्हाला. इथे 65 मिनिट्स दिलेला आहे. म्हणजे 65 मिनिट्समध्ये तुम्हाला 50 क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे आहेत. सेक्शन नेम बघा, न्यूमरिकल ॲबिलिटीचे 11 क्वेश्चन आहेत, वर्बल ॲबिलिटीचे 12 आहेत, रिझनिंग ॲबिलिटीचे 11 आहेत, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे 5 असणार आहे आणि डेटा इंटरप्रिटेशनचे 11 असणार आहे. टोटल 50 क्वेश्चन. हे झालं पूर्णपणे सिलेबस. आणि टेस्ट हे पूर्ण जे टेस्ट आहे याच्यावरती डिपेंड असणार आहे. तुम्हाला 50 क्वेश्चन्स असणार आहे. 65 मिनिटांमध्ये तुम्हाला इथे सॉल्व्ह करायचं आहे. न्यूमरिकल ॲबिलिटी, वर्बल ॲबिलिटी, रिझनिंग ॲबिलिटी हे पूर्णपणे याच्यामध्ये वेगवेगळे क्वेश्चन्स पॅटर्न दिलेले आहेत. फक्त 11, 12 असं क्वेश्चन डिवाइड करून दिलेलं आहे. हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. आणि ते फॉर्म भरायची सुद्धा पद्धत सांगितलेली आहे. रजिस्ट्रेशन करायचं हे सांगितलेलं आहे. इथे डेट लवकरात लवकर संपणार आहे. त्याआधी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि टेस्ट तुमची 20 ऑक्टोबरला होणार आहे. त्यासाठी तुम्ही नक्की अप्लाय करा. खूप मोठी जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे, मिस करू नका. जर व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.